नमस्कार. एसपी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत. मी सुनील शिंदे. आपण बातमी दाखवत असताना सत्यता, दूध का दूध, पाणी का पाणी, जो आपण गेल्या 4 दिवसापासून एक व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत असलेली गोष्ट जी आहे त्या अनुषंगाने आपल्यासोबत अविनाश जाधव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्याची जे कर्तव्यदक्ष म्हणून ओळख जाणारी किंवा भ्रष्टाचार म्हणून ओळख देणारी हे दोन्हीचे सत्यता आणि असत्ता पडताळणी करण्यासाठी जे सौदागर साहेब आहेत, तांदळे साहेब या लातूर जिल्ह्याचे तहसीलदार आहेत, त्यांना जिवंत जाळण्याची खुलेआम व्हिडिओ व्हायरलच्या माध्यमातून धमकी देणारे अविनाश जाधव आहेत. अविनाशजी, सर्वप्रथम नमस्कार आमच्या चॅनलमध्ये. नेमकं काय प्रतिक्रिया, नेमकं हा तुम्ही जे मोलाच्या टोकाचं जे पाऊल उचलता, आपण घराणेशाहीमध्ये प्रतिष्ठित घराणेशाहीमध्ये जन्मलेला हा मुलगा, ज्याचे वडील तब्बल 20 ते 25 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेले आहेत आणि त्याच मुलाला एवढा टोकाचा निर्णय घेण्याची क्षमता का भासली हे जाणून घेण्यासाठी आपल्या एसपी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये अविनाश जाधव आले. त्यांच्याकडून त्यांच्या तोंडातून प्रतिक्रिया घेणार आहेत. काय नेमकं काय प्रतिक्रिया, तुम्ही असा टोकाचा पाऊल का उचलण्याचा निर्णय घेतलेला? 2004 ला माझ्या वडिलांनी संगरा येथे जमीन घेतली 4.5 एकर. तर 2000 हे 4 भावांची जमीन होती, म्हणजे टोटल 32 एकरचा हा गट होता. त्याच्यापैकी 4.5 एकर जमीन आपल्याला आपण घेतली तिथे. आता ही 4ही भाऊ जर समजा एकाच ठिकाणाहून जात असतील तर ज्यावेळेस आपण जमीन घेतलं आपल्याला का जाऊ देत नाही, मुळात हा प्रश्न आहे. कारण त्या लोकांना ही जमीन घ्यायची नव्हती, त्यांना घ्यायची असते घेतली असते 100. आपण पण असा अंदाज घेतले नाही, खरेदी करून घेतलेली आहे जमीन. त्याच्यानंतर त्यांना अपेक्षा आहे की आम्हाला त्रास दिल्याच्या नंतर आम्ही जमीन विकून जावं, ही त्यांची मेन आहे. आता माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांचा पेशा वेगळा आहे. कधी केलं खरेदी, कधी केलं? 2004 ला खरेदी केलेली आहे. किती लाखाची जमीन आहे? आता जवळपास 20-30 लाख रुपये एकरी जमीन असते आता उर्वरित. ज्यावेळेस 2014 ला तुम्ही घेतलं 4 लाख, सॉरी, त्यावेळेस किती होती उर्वरित रक्कम त्याची? त्याची जमिनीची किंमत त्यावेळेस 1.5 लाखच्या जवळपास होती. बरं, म्हणजे तुमच्या भाऊभाऊकीचे, तुमच्या किमत्याचे डोळे पाणावले त्यांचे जे भाऊ त्यांना का फायवी होती जमीन ती, आणि ते आपण घेतलं जमीन. आपण घेतल्यानंतर त्यांना काय वाटतं की आपल्याला त्यांनी त्रास दिल्याच्या नंतर, वाददान केल्याच्या नंतर भरपूर त्रास दिला त्या लोकांनी. माझ्या वडिलांनी कायदेशीर लढा लढला पूर्ण. तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी, एसडीओ साहेब, डेप्युटी कलेक्टर साहेब ह्या सर्वांनी आपल्यासारखे निकाल देत आहेत. संभाजीनगरच्या कोर्टात दाखल झाल्याच्या नंतर संभाजीनगरहून आपल्या विरोधात त्यांनी स्पॉट पंचनामा करता, कुठल्या गोष्टीची शहानिशा न करता तो आपल्या विरोधात निकाल गेला. म्हणजे आपण पुढे मंत्र्याला धाव घेतली. मंत्र्याला धाव घेतल्याचे असताना तर तुम्ही बावनकुळे साहेबांनी स्वतः यांना इथे इंटिमेशन दिलं की हा जमिनीचा निकाल लवकरात लवकर निकाली लावा आणि प्रकरण मिटवून टाका. पहा जनता, जो बावनकुळे साहेब आहेत, ज्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून व्हायरल होतात, त्याच ऊर्जा मंत्री बावनकुळे, आता जे महसूल मंत्री आहेत, त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते, आता महसूल मंत्री आहेत, त्यांनी निकाल देऊन सुद्धा या लातूर जिल्ह्याच्या तहसीलदाराने त्याला केराची टोपली दाखवलेली. अजून पहिली प्रतिक्रिया पुढे काय असेल, काय झालं पुन्हा? परत नंतर त्यांनी काय म्हटले, मी तिथं मंत्रालयामध्ये ते फाईल चालू असताना इथं काम करू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही तिथून विड्रॉल करा. मग आमच्या भावानी वडिलांनी तिथून फाईल विड्रॉल केली. इथं साहेब आता जवळपास 2 वर्ष झाल्या गोष्टीला, 2 वर्ष होऊन स्वतः मी त्यांचा मुलगा आहे, माझं पण काहीतरी करतो. केस कधी विड्रॉल झाली? केस आता 2 वर्षापूर्वी विड्रॉ करून घेतलं. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या शेतकरी व्यक्तीला आपल्या अनुषंगाने व्हावं म्हणून, आपल्या नावाला गालबोट लावू नये म्हणून विड्रॉल करून घेण्याचं आश्वासन या लातूर जिल्ह्याच्या तहसीलदारने दिलं आणि विड्रॉल करून घेतल्यानंतर सुद्धा कामकाज पेंडिंग पडलं. पुढे जवळपास 21 तारखा त्यांनी दिले स्पॉट पंचनाम्याच्या, तरी एक आहे स्पॉट पंचनाम्याला त्यांनी 21 तारखेला एक काही वेळेस आली नाही. दरवेळेस माझे वडील आई शेतामध्ये थांबतात, आज तहसीलदार येणार, आज होईल, उद्या होईल. तर गेल्या 19 वर्षापासून, 18-19 वर्षापासून हा लढा त्यांचा. मी पण त्यांचा मुलगा आहे, मला पण वाटतंय ना, तर आपण पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता, इतर लोकांच्या मदतीला आपण धावून जातो. जर माझ्या वडिलांच्या नशिबाला घ्यायच्या गोष्टी असेल, पिताजींचं ऑपरेशन झालं होतं, आता पूर्ण तहसीलला माहित आहे. लागूची पिशवी बाहेर पाण्याची, पिताजी असं सगळं हातात घेऊन जायची तहसीलला तिथे, तरी पण तरी ह्यांना कधी वेळ आली नाही, काय नाही. मग किती वेळेस सांगायचे, सांगा सर ह्यांना कुण्या भाषेत सांगायचे. मी 4 वेळेस त्यांना जाऊन साहेबांना सांगते, साहेब हा जोडून विनंती केली, साहेब तुम्ही लवकरात लवकर काढा, निकाली काढा. याच्या अगोदर भांडणं पण झालेली पंचायत शहरांची, असू द्या. परंतु ही शासनाला जर मला जर निर्णय दिला तर आता मी शेती करणार आहे, सर सुशिक्षित बेरोजगार माणूस आहे. मी जर भविष्यामध्ये जर शेती करून माझा उदरनिर्वाह होऊ शकत नसलं तर मग करायचं काय नाही, कुठल्या काय गोष्टीला पोहोचायचं सांगा तुम्ही. जर समजा हातात हात्यार घेतल्यानंतर ह्यांना समजणाऱ्या त्या लोकांना आज मी शेती सुद्धा करू शकत नाही, कारण काय त्याला वाट नाही. तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय होता, याचा उद्देश असा की जाणत्याचेच लेकरं जर गांडुळानं मरत असतील, त्या गोष्टीला जाताला कोणतं असं बोललेत का हे जाणून घेण्यासाठी आपण
प्रयत्न करणारच आहोत. बोला. आणि अपेक्षा काय आहे सर की त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून जर दिला असता तर आज मला जर समजा शेतामध्ये आज बाजूचे शेतकरी आहेत, त्यांना माहिती आहे सर या शेतकऱ्यांनी त्यांचे रास पाणी त्यांच्या शेतातली मशागत झाल्याच्या नंतर रान खुलं झालं की त्यावेळेस त्यांनी काय करतात आपल्याला की बाबा जावा 2-4 दिवस आमच्याकडे येणार ट्रॅक्टरची मशागत करा येणार आहे त्याच्यावर तुटून जावा. मग त्या आतापर्यंत ह्या सगळ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मदत करून आम्हाला त्यांच्या शेतातून त्यांना जाऊ दिलं, पण ह्या लोकांनी तिथं थांबले सगळ्या गोष्टी इथून जाऊ दिली नाही. आज मला सगळं मला 2-4 दिवसातच मला शेताचं सगळं काम आज माझी सगळी रास तशी राहिली. हरभरा ज्वारीची रास अजून माझ्या शेतात तुम्ही बघू शकता, तुम्ही उद्या आल्यानंतर शेतात कसं आहे का बाजूच्या शेतकऱ्याचं अजून रास झाली नाही, त्याचं रान मोकळं झालं नाही, मी माझ्या शेतातल्या अगोदर घेऊन जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही. 2 दिवसात मला तिथं कशा घेऊन जायचं सांगा, कारण एक तर लेबर भेटत नाही, काय भेटत नाही. मग आता एक तर नोकरी नाही काय नाही, जर नीट जर शेती जर करून जर खायचा म्हणला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा म्हणला तर शेती करू शकत नाही. व्यवस्थित ही लोक अडथळे करायला आणि शासकीय लोक पण अशा पद्धतीने तर्कावर मग शेतकरी मेल्यानंतर त्यांना लक्षात येतं का आपण आम्ही शेतकरी मरणार नाही, मग आम्ही मरण्याक्षा त्यांना मारवला पाडवलं ना, मग हा एक लढा उभा करायचा अशा पद्धतीने. नक्कीच जाचाला कंटाळून हा लढा उभा करणार आहोत. बर, आता हे जे व्हिडिओ व्हायरल होते आपण मंत्रालयामध्ये गेलो, परंतु निकाल जे कुठल्या प्रकारे ठप्प झालेला आहे हे तहसीलदारच्या हातात निकाल आहे. आता तहसीलदारांच्या महसूल मंत्र्यांनी आदेश काढलेले की 3 ते 6 महिन्याच्या शेती रस्त्याचे किती दिवस झाले या कालावधीला? आता जवळपास मंत्र्यातून विड्रॉ करून 2 वर्ष झाली. बावनकुळे साहेबांनी त्यांना इंटिमेशन देऊन 2 वर्ष झाले. आज त्यांनी दिल्याच्या नंतर जवळपास 21 त्यांनी नोटिसा काढलेत आतापर्यंत, तरी काही नोटिसला त्यांनी स्पॉट पंचनाम्याला आले नाहीत, फक्त नोटीस चालू आहेत. आता नवीन मला अजून शेतीची मशागत करायची सर, काय करणार सांगा तुम्ही? आपण बावनकुळे साहेबांना भेटला होता बावनकुळे साहेबांना माझे भाऊ भेटले, त्यांच्याकडे काय म्हणले? स्वरूपात दिले त्यांच्या पीएने बावनकुळे साहेबांनी यांना सांगितले की तुम्ही लवकरात लवकर ते निकाल काढून घ्या तहसीलदार साहेबांना. तरी पण आणखी कागदावरच आहे, आणखीन काय कुठला न्याय भेटला नाही ना काय. तर आता सगळ्यात महत्वाचा विषय एका गोष्टीवर ठप्प आहे. लातूर जिल्ह्याच्या जनतेला फक्त एकच प्रश्न निर्माण होतोय की नेमकं तुम्ही तहसीलदारला कधी जाणार आहे? साहेब मला 2-4 दिवसात 8 दिवसात माझा त्यांनी आता 12 तारखेचा त्यांनी निकाल दिलाय. अजून त्यांनी काल फोन आला होता आमच्या भावाला की 12 तारखेला मी या गोष्टी करून देणार होतो. आपण बघू 12 तारखेला नाही जर गेलं शेवटी मग सर माझ्या समोर तर पर्याय नाही, कारण काय एक तर मला जगण्यासाठी त्यांना मारून जावं लागेल, कारण मी तर असं काय करू शकत. तुम्हाला वाटतंय तहसीलदारला मारल्यानंतर तुम्ही जगाल म्हणून? सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाईल सर ही गोष्ट आहे का, कारण ह्याला प्रवृत्त केले सर ह्या लोकांनी, ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं गाव आपण तिला म्हणजे मारणार शिक्षकाचे लेकर आहेत आम्ही. तुम्हाला तहसीलदारलाच का मारावं वाटलं? त्याला एक मंडळ अधिकारी तहसीलदारला विभागीय आयुक्त होते पाठक साहेब, त्यांना सुद्धा मारायची इच्छा माझी, कारण त्यांनी शहानिशा न करता त्या बिनधास्त विरोधात निकाल दिलेला आहे सर. आज त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज सगळं कुठे मारत प्रशासन जाणीवपूर्वक तुम्हाला डावलते असं वाटतं? ह्याच्या पूर्वीचे नाही सर, परंतु ह्याच्या पूर्वीचे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, एसडीओ आणि लोकल साहेब, डेप्युटी कलेक्टर त्यांनी आपल्यासाठी निकाल दिले होते, त्यांनी बघितले पाहणी केली. परंतु ज्यावेळेस संभाजीनगरला ही कोर्ट दाखल झाली तिथं, तर त्यावेळेस तिथं 1 वर्षभर चालली, त्यात पण तारखा अपेक्षित होतं की आज नऊ द्या आपल्याला संविधानाच्या मार्फत आपल्याला आपल्याला न्याय भेटेल, परंतु तसं काय झालं नाही. कारण काय त्यांचं तर काम होतं, ते तर एवढा मोठा पदार्थ कलेक्टर, एसडीओ हे IAS IPS चे अधिकारी आहेत, त्यांचा देखील त्यांनी दिलेला निर्णय त्यांनी विचार करतात, त्यांच्या देखील निर्णयाला चॅलेंज करून त्यांनी तो निर्णय फटावून तर्फे त्यांच्या सरकारने निर्णय दिलाय. त्यांनी पण विचार करायला पाहिजे होता ना. तुम्ही एक डेप्युटी कलेक्टर निर्णय देऊ शकते म्हणजे त्यांचा निर्णय ठीक आहे सर, तलाठी चुकले असेल, मंडळ अधिकारी चुकले असतील किंवा तहसीलदार चुकले असतील, एसडीओ चुकले असतील, कलेक्टर तर चुकणार नाही. कलेक्टरांचा देखील निर्णय त्यांनी नुकतेच तहसीलदार कलेक्टर नवीन आले, त्यांना तुम्ही भेट गेले नाही? त्यांची भेट घेतली नाही सर. आता परत नंतर हीच प्रक्रिया सुरू झाली सर, परत आणखी आता तहसील, परत नंतर एसडीओ, परत ही आज माझ्या मुलांच्या मी फीस भरू शकत नाही, मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही, स्वतःच्या परीक्षेने आपण विचार करा ना. माझी एक पालक म्हणून माझी पण जिम्मेदारी आहे, माझ्या मुलांना शिकवायचे आणि माझ्या दुसरी साधन कुठलं नाही. ही शेती काय माझ्या आज माझं पूर्ण शेत पडत पडलेलं आहे. बरोबर. आज शेत नसल्यावर सगळ्या लेबर भेटत नाही, काय भेटत नाही, आणि 2-4 दिवसात ते पण तुम्ही पण शेतकरी आहात, तुम्ही आता तुमचं पीक निघाल्याचं तर मला 4 दिवसाचा वेळ देता तुम्ही, बरोबर, की करून घ्या का हे कुठे माणूस कुठे ते विचार मदत करणार. पण ह्या लोकांना काय वाटले नाही, ह्या लोक म्हणजे आम्ही देत नाही त्यांना. बरं, 12 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही शासकीय परिपत्रकानुसार तरतूद करून सगळे डॉक्युमेंटरी सबमिटेशन करूनच तुम्ही ह्या गोष्टी उचलणार? नाही सर, सगळ्या गोष्टी त्यांना दाखवणार आहे सर. नाही जर झालं तर सर माझ्यासमोर पर्याय नाही.
मी शेतकरी म्हणून मी आत्महत्या करणार नाही, परंतु शेतकरी म्हणून एक लढा उभा करू शेतकरी ह्याला जीवन जाऊन दाखवून बरोबर महत्वाचा विषय आहे. या लातूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनावर हा प्रश्नार्थक चिन्ह उभा होतोय की पोलीस प्रशासन या जाधवाला कुठली दमदाटी धमकी किंवा कुठला फोन आला तर हे जाणून घेणार होता. नाही तर काल आतापर्यंत आला नाही. काल फक्त आमच्या भावाचे तहसीलदार साहेबांचे मित्र आहेत, आमच्या भाऊचे मित्र पण आहेत, पण त्याने म्हणून 12 तारखेने थांबा म्हटलं होतं, असं झालं तसं झालं. आता पिताची काल परत जाऊन आले. आतापर्यंत प्रत्येक दिलेल्या 3-4 तारखेला माझे वडील तिथे जाऊन आलेले, वडिलांचे ऑपरेशन झालेले आहे, तरी पण त्यांना वेळ आली नाही. विचार करा, अहो पैसे खायचे तर ठीक आहे, खाऊ आपण, कुठल्या पद्धतीने खायचे? शेतकऱ्यांचे पैसे खायचे आहेत. जी गोष्ट खरी आहे तुम्हाला काय खरं पैसे खाले तहसीलदाराने आपले नाही, आपण पैसे दिले नाहीत सर त्यांना, पैसे दिले नाहीत म्हणून हा तुमचं काम म्हणून मला हे त्याच्यावरच आहे सर. कारण काय तारखा कशाला घ्यायला दुसऱ्या हे काम त्यांना करायचं सहज आहे सर. त्यांच्या हातात आहे, मोठ्या संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे ती. आम्ही त्यांच्याकडे न्याय मागणार नाही तर कोणाकडे मागणार आहे? न्याय देणारी जर व्यक्ती वारंवार 1, 2, 20, 21 वेळेस एवढ्या वेळेस जर आपण तर न्याय भेटत नसतं मग काय करायचं सांगा सर. परत आता हे नियम यांच्यासारखा निकाल दिला किंवा आपण विरोधात दिला तर परत आणखी 30 दिवस परत नंतर ह्या गोष्टी वारंवार करायच्या का? मग कधी भेटणार आहे सर? मरून गेल्यानंतर काय न्याय तात्काळ भेटला तर त्याला न्याय म्हणायचे. आता 2 वर्ष झालं, जवळपास तुम्ही 4 वर्षापासून लढा लढताय. आता या अवघ्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला निर्णय देतील असं वाटतंय? 2004 पासून हा लढाई सर. वडील लढले माझ्या समोर, मी बघतोय सर, माझे वडील आहेत. 2004 पासून त्यांची ड्युटी झाली की तहसील यायची, तहसील मधून फाईल गेली एसडी ला तर एसडीच्या ऑफिसला यायची, एसडी मधून फाईल गेली कलेक्टर ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला, परत नंतर संपायचं. माझ्या वडिलांनी माझे वडील 2011ला रिटायर झाले केंद्र प्रमुख म्हणून. त्यांना 5 वर्ष आदर्श शिक्षक पुरस्कार आहे, तरी त्यांनी हिंसाचा मार्ग पकडला. उलट आम्हाला म्हणले की ती जमीन मी घेतल्या तू करू नको. लातूरकरांना जागरूक व्हा, इन्व्हॉल्व होऊ नको. जो शिक्षक आदर्श पुरस्कार म्हणून 2 वेळेस पुरस्कृत होतो आणि त्या शिक्षकाचा मुलगा हिंसाचाराच्या रस्त्याने न जाता अत्याचाराच्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो, नेमका याच्या मागले उद्देश काय? आणि खरंच लातूर जिल्ह्याचे तहसीलदार भ्रष्ट आहेत का? कारण वेळोवेळी माध्यमातून तहसीलदारावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप उचलला जाता आणि यांचा आक्षेप खराच आहे का हे मात्र जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे 12 तारखेच्या कालावधीमध्ये त्या तहसीलदारने जर नाही निकाल दिला तर नक्कीच तहसीलदारला जाळू, त्याच्यानंतर पाठकलाही जाळू. पाठक हे कोण आहेत? ते उदारी अधिकारी होते, त्यांच्याकडे होते. त्यांच्या एकामुळे ह्या गोष्टी सगळ्या डबल खुलले सर. बर आज त्याच्यामुळे माझे अमुक सगळ्या ज्या साक्षी त्यांच्यावरती आहे. पूर्वीचे तहसीलदार वगैरे सगळ्या मी निकाल आपल्यासारखे दिले होते. पाठक साहेबांनी ती शहानिशा न करता बिनधास्त निर्णय देऊन टाकला. त्यांची मागणी सर्वात चुकीची आहे. मागणी तुमच्या भावाचीच आम्ही त्यांनी घेतलेली आहे ना. तुमचे भाऊ तिथूनच आले ना करते, मग आम्हाला काय जाऊ देत नाही तुम्ही कशासाठी? मग परत त्यांना पण तो रक्तपात करायचंय का? त्यांची अपेक्षा आहे का? मग त्यांना जर फाशी होती तर सरळ घ्यायला पाहिजे त्यांच्या भावाकडून. सगळ्या गोष्टी त्यांच्या भावाकडून घेतलेल्या आहेत. आपण कागदपत्र घेतले आहेत. आजपर्यंत माझे पुढे ते लढले सारखं, परंतु ह्या कायद्यावर भरोसा वाटत नाही सर. घामाचा पैसा, कष्टाचा पैसा पै गोळा करून ज्या वेळेस आपण कुठली तर जमीन असेल, घर असेल, प्लॉट असेल खरेदी करतो आणि त्याला जर एवढा अडथळा येत असेल तर नक्कीच येणाऱ्या काही काळातच या लातूर जिल्ह्यातच नाही, लातूर जिल्ह्याचं बिहार कधी होईल आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचा खुला आम खरंच हे असे जो समाजामध्ये रक्षक म्हणून काम करतील हे जाळतील का हेही जाणून घेणं तितकेच गरजेचं. आपण दूध का दूध पाणी का पाणी, आपण प्रत्यक्षात जे काय आहे सत्यता हे मांडतच असतो. आपण तहसीलदार सुद्धा बातमी घेणार आहोत, तहसीलदार साहेबांची सुद्धा मुलाखत घेणार, सत्यता काय असत्यता काय. तोपर्यंत SP न्यूज चॅनल बघत राहा. जय महाराष्ट्र पब्लिक.